Hello dear students, today we are going to learn baby pangolins night out. It is the most important topic which gives us information about baby pangolins night out. Now let's start to learn this topic. Bhau Kaddare is a nature lover and an eminent activist. भाऊ काद्दारे हे निसर्गप्रेमी आहेत आणि एक प्रसिद्ध कार्यकर्ते देखील आहेत. He has won many honors and awards for a substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. त्यांनी विविध सन्मान जे आहे त्याचप्रमाणे पारितोषिकं प्राप्त केलेले आहेत. जे एंडेंजर्ड स्पेसीज आहेत म्हणजे जे प्राणी पशुपक्षी जे चिंताजनक अवस्थेमध्ये आहेत सध्या, तर त्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना विविध सन्मान पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. सिन्स 1992 ही हॅज स्ट्रायवन थ्रू सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन चिपळूण टू मेक द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लिव्हलीहूड अ रियालिटी. ही हॅज स्ट्रायवन थ्रू सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन, सह्याद्री निसर्गमित्र संघटना जी आहे चिपळूणची, त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कार्य जे आहे ते वाढवलेलं आहे. टू मेक द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लिव्हलीहूड ए रियालिटी, आणि संवर्धन जे आहे निसर्गाचं ते या माध्यमातून त्यांनी संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे. 1992 पासून ते या कार्यामध्ये कार्यरत आहेत. सो व्हॉट इन्स्ट्रक्शन्स डज अ ह्युमन मदर गिव्ह टू हर 2-year-old बेबी इन द कोर्स ऑफ द डे? राईट 5 to 8 ऑफ दोज इन इंग्लिश युझिंग युअर इमॅजिनेशन. म्हणजे एक मानवी आई जी आहे, आपली जी आई आहे ती आपल्याला काय म्हणजे व्हॉट इन्स्ट्रक्शन डज अ ह्युमन मदर म्हणजे मानवी जमातीमधली, मानवी समाजामधली जी आई आहे, ती आई तिच्या 2 वर्षाच्या लेकराला कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना देते? तर डोंट प्ले इन रेन, ओके. Don't do bath with excessive water. Don't touch the pot of hot water, or don't drink hot tea. These are the instruction which a human mother gives to her 2-year-old baby. असे विविध जास्त इन्स्ट्रक्शन आहे ते देत असते. Imagine yourself in the following situations. You have gone to a local tourist spot with your school friends. There you meet someone from another country who wants to know more about you and your school. Introduce yourself to that person and provide information about your school. म्हणजे तुम्ही you have gone to a local tourist spot म्हणजे एका स्थानिक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेच्या मित्रांसोबत गेलेले आहेत, आणि तेथे तुम्हाला दुसऱ्या देशातून आलेले काही व्यक्ती भेटलेले आहे की तुमच्याबद्दल आणि तुमच्या शाळेबद्दल त्यांना जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे, तुमच्याबद्दल परिचय करून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल देखील माहिती करून द्यायची आहे. यू अँड युअर स्कूलमेट्स have gone to visit a famous organization or institute to get more information about their work. Introduce yourself to the authorities there. You and your schoolmates have gone to visit a famous organization. तुम्ही आणि तुमचे जे शाळा मित्र आहेत, शाळेतील मित्र आहेत, ते एका प्रसिद्ध संघटनेला भेट देण्यासाठी गेलेले आहे. टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देअर वर्क. त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला अधिकाधिक माहिती प्राप्त करायची आहे. इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू द ऑथॉरिटीज देअर. आणि तुम्ही इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू द ऑथॉरिटीज देअर, तिथले जे अधिकारी वर्ग आहे त्यांना तुम्ही काय करा, स्वतःला तिथं तुम्ही परिचय तुमचा करून द्या. यू अँड युअर टीम हॅव लॉस्ट युअर वे इन अनदर स्कूल व्हेअर यू हॅव गॉन फॉर अ कॉम्पिटिशन. इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू द स्टुडंट्स ऑफ दॅट स्कूल and inquire about the way. बघा, you and your team have lost your way in another school where you have gone
फॉर कॉम्पिटिशन. तुम्ही ज्या शाळेमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी जायचं होतं ना, तर त्या शाळेचा तुम्ही रस्ता विसरलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या शाळेला गेलेले आहेत. इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू द स्टुडंट्स ऑफ दॅट स्कूल अँड एन्क्वायर अबाउट द वे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जे आहे तो मग तुमचा परिचय द्या अँड एन्क्वायर अबाउट द वे, आणि रस्त्याबद्दल, बरोबर रस्त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती काढून घ्या. फ्रॉम युअर सायन्स टेक्स्टबुक अँड द इंटरनेट फाइंड द नेम्स ऑफ ॲटलिस्ट 10 रेअर ॲनिमल्स दॅट आर सीन इन महाराष्ट्र स्टेट. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणारे 10 जे दुर्मिळ प्राणी आहेत, त्या दुर्मिळ प्राण्यांबद्दल विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून आणि त्याचप्रमाणे इंटरनेट म्हणजे माहितीच्या महाजालातून तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे नावं शोधायचे आहेत. बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट प्रत्यक्ष पाठाकडे आता आपण वळत आहोत. कम बेबी वेकअप, वी विल गो अँड इटिंग टुडे. चल बाळा उठ, आज आपल्याला मुंग्या खाण्यासाठी जायचं आहे. मामा पेंगोलिन गेव अ जंटल लविंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. आणि टोकदार अशा तोंडाने त्या पेंगोलिन बाळाच्या आईने तिच्या 1 महिन्याच्या बाळाला अतिशय नाजूक असा प्रेममय धक्का दिला आणि सांगितले की उठ बाळा, आपल्याला आज मुंग्या खाण्यासाठी जायचं आहे. बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डे स्लीप. आणि ते बाळ जे होतं, पेंगोलिनचं बाळ जे होतं, ते अजूनही झोपण्याच्या अवस्थेमध्ये होतं. म्हणजे आळसमय त्या बाळाचं अजूनही शरीर होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर त्या बाळानं झोप घेतलेली होती. मदर ट्रायड टू परस्वेड हिम. आणि आईनं त्या बाळाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. नाव गेट अप, गेट रेडी. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. तू मला सांगत असतोस ना बाळा की बाहेर चल, मला बाहेर घेऊन चल. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क. आणि परत तू हे पण म्हणतो की दूध पिऊन तू थकला आहेस ऑल द टाईम. नाव गेट अप, गेट रेडी. आता उठ, चल बरं. नो वोंट सेड बेबी. नाही, मी नाही येणार. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली म्हणजे अतिशय आळसमय रीतीने ते शेपूट हलवत. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. आणि मला पूर्ण मार्गावर, पूर्ण रस्त्यावर चालण्याची इच्छा नाही आई, असं ते बाळ म्हणतं आहे. पेंगोलिनचं छोटंसं 1 महिन्याचं बाळ. डोंट वरी सेड मामा. आई म्हणते की काळजी करू नकोस. आय विल कॅरी यू ऑन माय टेल. मी माझ्या शेपटीवर तुला नेणार आहे. गुड बॉय, कम ऑन, इट्स टाईम. चल बाळा चल, आता वेळ आली आहे आपल्याला निघण्याची इथून. मामा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आणि शेपटीवर आईनं त्या बाळाला बसवलेलं आहे आणि शेवटी फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आणि घराच्या बाहेर त्या बाळाला आणलेलं आहे. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. पृथ्वीच्या पोटामध्ये किंवा पृथ्वीमध्ये एक छोटंसं बीळ म्हणू आपण त्याला, छिद्र, त्यामध्ये त्यांचं घर 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. म्हणजे बघा, लांबीला 1 मीटर आणि रुंदीला 9 inches म्हणजे 9 इंच असं पृथ्वीमध्ये असलेलं एक छिद्र जे आहे समजा छोटंसं, त्यामध्ये त्यांचं घर, त्या पेंगोलिनचं. बरं. मामा कॉशन बेबी. आता खवलेयुक्त मांजर आहे. पेंगोलिनचा अर्थ तुम्हाला माहीत असेल अशी मला अपेक्षा होती, पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की पेंगोलिन म्हणजे खवलेयुक्त मांजर. ओके. देअर होम सांगितलं. मामा कॉशन बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स विथ हिज क्लॉज. आणि आईनं सांगितलं की तू शेपटीवर बाळा व्यवस्थित बस, चांगल्या रीतीने बस, आणि खवले जे आहेत त्या खवल्यांना त्या नख्यांनी व्यवस्थितपणे पकड. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. आता ते जे पेंगोलिन होतं, ती पेंगोलिनची आई जी होती ती अतिशय
स्थिरपणे आणि सावधपणे चालत होती. तिलाही वाटत होतं आपलं बाळ आपलं लेकरू पडू नये म्हणून. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास देम. बघा, लगेच त्या ठिकाणाहून एक पॉर्क्युपाईन जो होता ते तिथून ते म्हणजे पॉर्क्युपाईन तिथून वेंट पास्ट देम, तिथून तो पॉर्क्युपाईन निघून गेला. हुज दॅट बेबी वंडर्ड. आईनं त्या बाळानं विचारलं की आई हे कोण आहे? ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन. दॅट्स अ पॉर्क्युपाईन. ते काय आहे? पॉर्क्युपाईन आहे. अँड हू आर वी. आणि आपण कोण आहोत मग? आपण कोण आहोत? मामा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक्ड. ती चालताना तिला एक्सप्लेन करून सांगत होती, स्पष्टीकरण देत होती. वी आर पेंगोलिन्स. वी आर पेंगोलिन्स. आपण पेंगोलिन आहोत. आपण खवलेयुक्त मांजर आहोत. वी हॅव मेनी कझिन्स. आपल्याला अनेक चुलत भाऊ बहीण ते आहेत आपल्याला. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका. 4 त्यापैकी आफ्रिकेमध्ये असतात. अँड 4 आर इन एशिया. 4 त्यापैकी आशिया खंडात असतात. वी लिव्ह इन इंडिया सो पीपल कॉल अस इंडियन पेंगोलिन्स. आपण भारतामध्ये राहतो आणि म्हणून आपल्याला भारतीय खवलेयुक्त मांजर म्हणण्यात येतं. इन द नदर्न पार्ट ऑफ इंडिया आवर कझिन्स चायनीज पेंगोलिन्स आर ऑल्सो सीन. आणि मग भारताच्या उत्तर भागामध्ये आपले जे चायनीज पेंगोलिन्स आहेत, म्हणजे चायनीज पेंगोलिन जे आहेत, चायनीज खवलेयुक्त मांजर जे आहेत, ते सुद्धा दिसून येतात. बघा बाळांनो, इथं आपल्याला हे सुंदर असं खवलेयुक्त मांजर आणि त्या खवलेयुक्त मांजराच्या शेपटीवर बसलेलं त्या खवलेयुक्त मांजराचं बाळ दिसतंय आणि अतिशय छान रीतीने ते बसलेलं आहे. आणि त्या बाळाची आई त्या खवलेयुक्त मांजराला म्हणजे त्या बाळाची आई त्या छोट्या बाळाला 1 महिन्याच्या बाळाला घेऊन जात आहे. आफ्टर दॅट माय डिअर स्टुडंट्स, बाय नाऊ मामा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. ते अँट हिल जे आहे म्हणजे एक प्रकारे जे वारूळ म्हणू आपण त्याला, मुंग्यांचं वारूळ, तेथे आई आणि ते बाळ तिथे गेलेले आहेत, तिथे पोहोचलेले आहेत. मामा यूज्ड हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्व्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. आणि मग आईनं काय केलं की जे मजबूत तीक्ष्ण असे त्याचे क्लॉज आहेत तिचे, म्हणजे नखे आहेत, त्या नख्यांच्या सहाय्यानं ते जे अँट हिल आहे म्हणजे ते एक प्रकारे वारूळ जे आहे मुंग्यांचं, ते काय केलं? डेमॉलिश केलं. म्हणजेच त्याचं काय केलं? त्याला ते नष्ट केलं, पाडलं ते. द टर्माइट्स. टर्माइट म्हणजे वाळवी. इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 foot लॉंग स्टिकी टंग. शी बिगॅन टू डेव्हर द टर्माइट्स. आणि मग काय केलं त्यांनी? ते टर्माइट्स बाहेर आले, वाळवी बाहेर आल्यानंतर ते इकडं तिकडं म्हणजे इकडं तिकडं पळू लागले. त्यावेळेस मग त्या आईनं काय केलं की तिची जी 1/2 foot लॉंग स्टिकी टंग होती म्हणजे जीभ होती ती बाहेर काढली आणि लगेच काय केलं? ते वाळवी खायला सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डिलिशियस. बघ बाळा बघ, हे अतिशय स्वादिष्ट आहेत. ईट देम अप. त्यांना खा बरं क्विकली, जलदपणे खा बेटा. दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स गोबल अप टर्माइट्स. दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. बघा, दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. किती छान रीतीने आपण ते खात आहोत. अतिशय छान रीतीने आपल्याला त्याची चव लागत आहे. बेबी वॉच्ड मदर अँड ट्रायड टू फॉलो. बेबी वॉच्ड मदर अँड ट्रायड टू फॉलो हर एक्झाम्पल. ते लहान बाळ आईला बघत होतं आणि प्रयत्न करत होतं की आईप्रमाणेच ते बाळ काय करेल? खाईल टर्माइट्सला. स्लोली यस बेबी कुड डू इट टू. हळूहळू बाळ ते जे छोटं बाळ जे होतं ते खाऊ शकलं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. आत बाहेर त्या बाळाची जीभ जात होती. धिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. बघा, 1 महिनाभर आईचं दूध पिल्यानंतर एक सॉलिड मील जे आहे म्हणजे स्थायू रूपातलं जे जेवण आहे ते बाळ करत होतं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि त्याच्या लक्षात आलं त्या बाळाच्या की खरंच ते वाळवी जे आहे ते किती स्वादिष्ट आहे. जस्ट लाईक मदर हॅड
said they would be. Just like mother had this they would just like mother had said they would be, she too was happy. आणि आईनं सांगितल्याप्रमाणेच ते अतिशय छान स्वादिष्ट होतं आणि शी टू वॉज हॅपी आणि तीसुद्धा काय आनंदी होती. गुड बेबी रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. लक्षात ठेव बेटा, लक्षात ठेव बाळा, हे आपल्या खवलेयुक्त मांजरासाठी अतिशय उपयुक्त असं अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो दिस इज व्हॉट वी ईट. दुसऱ्या प्राण्यांप्रमाणे आपल्याला दात नसतात बेटा बाळ. सो दिस इज व्हॉट वी ईट, आणि हेच आपलं अन्न आहे. दिस इज व्हॉट वी ईट. जस्ट देन मामा स्मेल समथिंग. आईला लगेच कशाचा तरी वास आला. इन अ ट्राईस म्हणजे क्विकली. इन अ ट्राईस म्हणजे क्विकली. क्षणार्धातच काय केलं, शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. आपल्या पोटाशी त्या बाळाला त्या आईनं धरलं लगेच. शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर इन टू अ टाईट बॉल. आणि एका चेंडूप्रमाणे स्वतःचा ते आकार त्यांनी करून घेतला. एनीवन वूड थिंक शी वॉज जस्ट अनअदर पीस ऑफ रॉक. आणि दुसऱ्याला वाटेल की हे काय आहे, दगड आहे. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमिनिश. थोड्या वेळानंतर तो जो गंध होता तो नाहीसा झाला. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. आणि लक्षात आलं की आता हे तो गंध जो आहे तो संपलेला आहे आणि आपण एका सुरक्षित अंतरावर आहोत. मामा लुझन हर टेल अ बिट अँड लिसन केअरफुली. बघा, आईनं काय केलं, तिची शेपूट जी होती ती सैल सोडली आणि काळजीपूर्वक ऐकलं. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. शी अनकर्ल्ड हर सेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. काय केलं तर शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन. तिला लक्षात आलं की तेजस्वी प्रकाश तिथून जातो आहे. अँड विथ इट सम साऊंड्स, आणि त्यासोबत काही ध्वनी देखील आहेत. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली. स्वतःला परत पूर्वस्थितीत ती सावधपणे आणलं तिनं त्या खवळे मांजर म्हणजे पँगोलिननं. लेट द बेबी गो. चल बाळा, चल आपण जाऊ आता. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव, रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. आता हे जे आपण आता सुगंध घेतला तो माणसाचा गंध होता. सम ऑफ देम आर विकेट बियॉन्ड मेजर. काही जण त्यापैकी खूपच दुष्ट असतात बाळा. दे सर्च फॉर आवर होल्स ऑर नेस्ट्स अँड डिग देम अप. काही जण त्यापैकी अतिशय दुष्ट असतात आणि ते काय करतात, छिद्र बघतात, आपलं घर बघतात. दे किल अस, इट अवर फ्लेश अँड सेल अवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. ते काय करतात, आपल्याला मारून टाकतात, आपलं मांस खातात. अँड सेल अवर स्केल्स टू अर्न लोड्स. आणि नंतर काय करतात, अधिक आपले जे स्केल्स आहेत, खवले आहेत, ते विकतात आणि अधिकाधिक पैसे कमावतात. ह्युमन्स थिंक आवर स्केल्स आर मेडिसिनल. माणसांना वाटतं की आपले जे खवले आहेत ते औषधी गुणांनी युक्त आहेत. लॉंग ॲगो व्हेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स न्यू अबाउट अस द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. खूप वर्षापूर्वी वेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स, फक्त आदिवासी लोक ज्यावेळेस जंगलात राहायचे, न्यू अबाउट अस, आपल्याबद्दल त्यांना माहीत होतं, त्या आदिवासी लोकांनाच, द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड, ती जी स्थिती होती ती वाईट नव्हती. दे टू किल ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. ते प्राण्यांना मारायचे, मात्र ते ग्रीडसाठी मारायचे नाही, म्हणजे लोभासाठी मारत नव्हते. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल सच ॲज दोज वी स्मेल्ड जस्ट नाव. तुम्ही आता अतिशय काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं रक्षण केलं पाहिजे अशा लोभी माणसांपासून स्वतःचं. आपण आत्ताच ज्यांचा गंध घेतला असे. व्हेन वी स्टेप आउट फॉर आवर नाईट टाईम वॉन्डरिंग. बघा, व्हेन वी स्टेप आउट फॉर आवर नाईट टाईम वॉन्डरिंग, ज्यावेळेस आपण रात्रीच्या वेळेस भटकंतीसाठी निघतो त्यावेळेस. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस. आणि ते अतिशय तीव्र प्रकाश असलेले जे टॉर्च असतात ते आपल्यावर त्याचं फोकस ते करतात, म्हणजे आपल्यावर ते टॉर्च जे असतात ते लाईटचे ते आपल्यावर
पकडतात म्हणजे आपला शोध घेण्यासाठी ते आपल्याकडे ते करतात. देन शूट अस विथ देअर गन्स, आणि नंतर त्यांच्या बंदुकीच्या सहाय्याने आपल्याला ते ठार मारतात. दीज व्हेरी सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉईड आवर हॅबिटट्स अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. ह्या दुष्ट माणसांनी काय केलेलं आहे, आपलं जे आवास आहे, आपलं जे निवास आहे, आपलं जे वसतिस्थान आहे, निवास जे आहे ते काय केलं, नष्ट केलं आहे. आणि क्लिअर्ड अवे जंगल्स, आणि जंगल त्यांनी नष्ट केली, मोकळे केले. देर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स अँड टू रोम अराउंड एनीमोर. बघा, आपल्यासाठी मग काय जागा राहिली नाही घरं बनवण्यासाठी, अँड टू रोम अराउंड एनीमोर, आणि इकडं तिकडं भटकंतीसाठी. लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप्स. जीवन हे आता अतिशय कठीण प्रसंगांनी, अडचणींनी भरलेलं आहे. यू कॅन नेव्हर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. बघा, यू कॅन नेव्हर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. तुम्हाला भुरळ पाडणारे आणि तुम्हाला मारण्यासाठी टपलेले अनेक जण आजूबाजूला आहेत. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल, आणि स्वतःची काळजी घे बाळा, आणि स्वतःला याचा इशारा दे की तू सावध राहा. बी कॉशस. दीज मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स. वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ अँड्स अँड टर्माइट्स फॉर देम. त्यांना हे माहीत नाही, त्यांना अजून हे समजलेलं नाही आहे त्या माणसांना की आपण त्यांना म्हणजे मदतीला आहोत, किंवा आपण त्यांचे मदतगार आहोत. वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ अँड्स अँड टर्माइट्स फॉर देम. आपण अनेक म्हणजे लक्ष मुंग्या, त्याचप्रमाणे वाळवी जे आहेत ते आपण नाहीसे करतो त्यांच्यासाठी. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू दॅट देमसेल्स बट विल नॉट स्पेअर अस. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. देव त्यांना चांगली बुद्धी देव. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स. मग ते काय करतात, त्यांना मुंग्या आणि हे टर्माइट्स, वाळवी हटवण्यासाठी खूप पैसा खर्च करतात, पण त्यांना हे कळत नाही. देव त्यांना चांगली बुद्धी देव, सन्मती देव त्यांना. बेबी, वन मोर थिंग, देर आर सम गुड पीपल टू. बाळा, एक लक्षात ठेव, ते काही लोक चांगले पण आहेत. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. आणि हे अन्न साखळी जे आहे त्यामधील आपलं महत्त्व हे लोक जाणतात. दे स्ट्राईव्ह टू मेक आवर लाईफ इझियर. ते आपल्याला म्हणजे आपलं जीवन हे सुखकर करण्यासाठी झटत असतात. टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आणि आपल्याला ते मदत करतात आपली संख्या वाढण्यासाठी. सह्याद्री निसर्गमित्र अँड अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि वन खात्याची मदत घेऊन सह्याद्री निसर्गमित्र इतर संघटना महाराष्ट्र राज्यातल्या त्या सावधगिरी बाळगण्यासंदर्भात विविध मोहिमा राबवत आहेत. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. ते बैठका आयोजित करतात आणि लोकांना विनंती करतात संरक्षण करण्यासाठी त्यांचं. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर. अँड हँड आउट पॅम्पलेट्स. ते पत्रकं वाटतात, त्याचप्रमाणे पोस्टर्स चिटकवतात सावधगिरी बाळगण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या रक्षणासाठी. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि ते खूप मेहनत घेतात. आंतरराष्ट्रीय जे चोरी आहे किंवा आंतरराष्ट्रीय चोरी म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आपला टाळण्यासाठी. दे सेटअप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट आवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आणि ते आधुनिक कॅमेरे जे असतात ते कॅमेऱ्यांनी आपले छायाचित्र टिपतात आणि आपला अभ्यास करतात. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. मी अशी आशा करते की हे चांगले लोक जे आहेत त्यांच्या कामामध्ये हे यशस्वी हो. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर किथ अँड किन विल फ्लरिश. आपलं जीवन हे सुखकर झालं पाहिजे, सुलभ झालं पाहिजे, आणि आपले जे आप्तेष्ट आहेत त्यांचं हे जीवन हे बहरलं पाहिजे. कम बेबी,
दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आजच्या दिवसासाठी हे पुरेसं आहे. इट्स गेटिंग लेट. उशीर होतोय. डिड माय लव रिलीज द टर्माइट्स. माझ्या बाळानं आजचे वाळवींचं अन्न जे खाल्लं किंवा वाळवी खाल्ल्या त्याचा आनंद घेतला की नाही. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. आपण उद्या रात्री परत येऊ. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. बघा, दिवस उगवण्यापूर्वी आपल्याला घरी जायचं आहे. घरी आपण पोहोचलंच पाहिजे. आता खाली जे दिलेलं आहे ते पेंगोलिन फॅक्टशीट. जे मांजर आहे, खवले मांजर, त्या संदर्भात फॅक्टशीट आहे. ती फॅक्टशीट म्हणजे त्यांच्याबद्दलची जे महत्त्वपूर्ण माहिती आहे ती माहिती आपण बघणार आहोत बाळांनो. इंडियन पेंगोलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1 ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. भारतीय मांजर जे आहे, भारतीय खवले मांजर हे भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यांना परिशिष्ट 1 स्थान देण्यात आले आहे. दॅट मीन्स दॅट दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. म्हणजे ज्याप्रमाणे वाघांचं स्थान आहे या परिशिष्टामध्ये, त्याप्रमाणेच भारतीय खवले मांजरचं काय आहे, स्थान आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. म्हणजे आंतरराष्ट्रीय संयुक्त संघटना जी आहे पर्यावरण संवर्धनासंदर्भात, की त्यांनी ह्याला चिंताजनक अवस्थेत असलेले जे स्पेसीज आहेत, म्हणजे जे जीव आहेत, त्यांच्या लाल यादीत त्याला टाकलेलं आहे. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. हे सस्तन प्राणी एकमेव असे आहे की त्यांच्याच शरीरावर खवले असतात. द स्केल्स आर मेड ऑफ अ प्रोटीन कॉल्ड केरेटिन. आणि जे खवले असतात ते केरेटिन नामक प्रोटीनने बनलेले असतात. अवर नेल्स, हेअर, रिनोस हॉर्न ऑल कन्सिस्ट ऑफ केरेटिन. आपले नख, त्याचप्रमाणे आपले केस, त्याचप्रमाणे जे रेनो असतात, रेनोसेरॉस जे असतात, गेंडे जे असतात, एकशिंगी गेंडे, त्यांचे जे हॉर्न असतात, त्यांचे शिंग असतात, ते केरेटिनच बनलेले असतात. द स्केल्स ऑन अ पेंगोलिन्स बॉडी कंप्राइज ॲज मच ॲज 20% ऑफ इट्स टोटल बॉडी वेट. आणि जे खवले आहेत त्या खवल्यांचं वजन पेंगोलिनच्या बॉडीच्या वजनाच्या 20% असतं. म्हणजे 10 किलो जर त्यांचं वजन असेल तर 2 किलो हे खवल्यांचं वजन असतं. पेंगोलिन स्केल्स आर यूज्ड इन चायनीज मेडिसिन अँड आर इन ग्रेट डिमांड. चायना या देशाच्या म्हणजे चीन देशाच्या औषधामध्ये यांचं खवले मांजरचे जे खवले आहेत त्यांचा उपयोग औषधामध्ये करण्यात येतो. आर इन ग्रेट डिमांड. आणि त्यांची डिमांड पण खूप आहे, मागणी पण त्यांना खूप आहे. दॅट हॅज गिवन राईज टू इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ पेंगोलिन स्केल्स. However, it has been proven in many research that keratin has no medicinal properties. आणि हे म्हणजे त्याच्यामुळं काय झालं, आंतरराष्ट्रीय डकेती किंवा आंतरराष्ट्रीय चोरी याची वाढलेली आहे पेंगोलिनच्या खवल्यांची. तथापि हे सिद्ध झालेलं आहे की पेंगोलिनचे खवले जे आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा औषधी गुण त्यांच्यामध्ये नाही. हे सिद्ध होऊन सुद्धा त्यांची चोरी, त्या खवल्यांची चोरी करण्यासाठी यांना मारण्यात येतं, त्यांची चोरी करण्यात येते. इंडियन पेंगोलिन्स वेट फ्रॉम 10 to 20 किलोग्रॅम्स. भारतीय खवले मांजर हे 10 ते 20 किलोच्या दरम्यान त्यांचं वजन असतं. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. आणि ज्या मादी असतात खवले मांजरांच्या त्या छोट्या असतात नरपेक्षा. देअर टोटल लेंथ इज 60 to 75 सेंटीमीटर. त्यांची पूर्ण लांबी जी असते ती 60 ते 75 सेंटीमीटर असते. अँड द टेल इज 40 to 45 सेंटीमीटर लाँग. आणि त्यांची शेपूट जी असते ती 40 ते 45 सेंटीमीटर लांब असते. वन पेंगोलिन इट्स अप ॲज मेनी ॲज 7 crore ॲन्ट्स ऑर टर्माइट्स इन अ इयर. एका वर्षामध्ये एक खवले मांजर 7 करोड मुंग्या किंवा वाळवी हे खात असतं. इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक ऑर इट अ पेंगोलिन दॅट हॅज कर्ल्ड इट सेल्फ इन टू अ टाईट बॉल. ज्यावेळेस ते स्वतःला गुंडाळून घेतात, एका अतिशय तंग चेंडूसारखं स्वतःला ज्यावेळेस ते गुंडाळून घेतात, त्यावेळेस काय होतं की सिंह आणि वाघांनासुद्धा अतिशय कठीण जातं त्यांना क्रॅक करणं, त्यांना तोडणं. ए पेंगोलिन युजेस इट्स स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. ए पेंगोलिन युजेस इट्स स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. आणि त्यांचे जे
अतिशय मजबूत नखे आहेत, त्याचप्रमाणे त्यांची जी शेपूट आहे त्याचा उपयोग करून हे खवलेयुक्त मांजर काय करतं, झाडावर चढत असतं. पँगोलिन्स हॅव अ वीक आयसाईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. त्यांची जी आयसाईट आहे, त्यांची दृष्टी जी आहे ती थोडी कमजोर आहे. या पँगोलिन्सची वीक आहे, अशक्त आहे, मात्र त्यांचे जे सेन्स ऑफ स्मेल आहे म्हणजे गंधचं त्यांना असलेलं जे जाणीव आहे ते अतिशय स्ट्रॉंग आहे, ते अतिशय सशक्त आहे, समर्थ आहे बाळांनो. सो डिअर स्टुडंट्स, आय हॅव टॉट यू द टॉपिक. What the name of the topic? I think you have understood it. The name of the baby pangolins night out, म्हणजेच पँगोलिनच्या बाळाचं रात्रीचं बाहेरचा फेरफटका असं आपण त्याला म्हणूया. सो डिअर स्टुडंट्स, I think that you have understood the topic I have taught you. If you have any query about this topic, if you have any question in your mind about this topic, please write in comment box. I will give answer of your question as well as I can as early as possible. So dear students, watch this video completely and learn this topic thoroughly. If you didn't subscribe my channel, please subscribe it. Write down the answers of the questions given below this topic. And if you didn't subscribe my channel, please subscribe it, comment, like and share the video. Thank you so much, my dear students.